एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचे महाराष्ट्राची या ठिकाणी आन्सर की आली आहे 15 जूनला आणि 15 जून पासून एसएससी जीडीची आन्सर की आल्यापासून या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी आपले मार्क पाहिले आणि मार्क पाहून या ठिकाणी विद्यार्थ्यांना म्हणजे धक्का या ठिकाणी बसलेला आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी मार्क्स भेटलेले आहे। आणि आपल्याजवळ जे विद्यार्थी मित्रांनो डाटा सुद्धा या ठिकाणी आला की महाराष्ट्रातल्या ज्या विद्यार्थ्यांना आहे खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे। जवळपास या ठिकाणी 80-90% अशी विद्यार्थी आहे की त्यांना कमी मार्क पडले एक लक्षात ठेवा। 10% असे विद्यार्थी आहे की त्यांना चांगले मार्क पडले एक लक्षात ठेवा। त्यामुळे जे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी खचून जात आहे, तर आपल्याला खचून जायचं नाही एक लक्षात ठेवा, कारण की एसएससी जीडी भरतीमध्ये मुलांना खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे एक लक्षात ठेवा। आणि याचा जो परिणाम आपल्याला पाहायला भेटणार आहे तर तो कटापवर या ठिकाणी परिणाम पाहायला भेटणार आहे। कटाप जे विद्यार्थी मिळवणं कमी जाणार आहे एक लक्षात ठेवा। जेव्हा जेव्हा अशा प्रकारे पेपर उतरते, जेव्हा जेव्हा अशा प्रकारे हार्ड पेपर उतरते, पॅटर्न्स या ठिकाणी चेंज होते, तर तेव्हा तेव्हा जे विद्यार्थी मिळवणं कटाप या ठिकाणी एकदम डाऊन जातो एक लक्षात ठेवा। त्यामुळे आपल्याला खचून जायचं नाही, कटाप या ठिकाणी कमी जाणार आहे आणि नॉर्मलायझेशन मध्ये आपल्याला मार्क वाढणार आहे। आणि शिफ्ट वाईज कोणकोणत्या शिफ्टचे नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क वाढणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि यावर्षी एसएससी जीडी भरतीचा कटाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कटाप कमी जाण्याचे कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी मध्ये किती मार्क पडलेले आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्ही कोणती शिफ्ट होती आणि कॅटेगरी काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, रेशो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मुलांना या ठिकाणी खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कडाप या ठिकाणी एकदमच डाऊन जाणार आहे। तर पहा यावर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं, पहिली गोष्ट जे विद्यार्थी मित्रांनो पेपर हार्ड आहे एक लक्षात ठेवा। एसएससी जीडीचा जो पेपर आहे पॅटर्न आहे यावर्षी तो एकदम हार्ड होता एक लक्षात ठेवा। पेपर एकदम कठीण आलेला आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहिलेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल। हिंदी व्याकरण त्यांनी नवीनच या ठिकाणी ऍड केलं त्यामध्ये, ठीक आहे। जे जुनं हिंदी व्याकरण विचारले जसं विलोम झालं, वाक्यांशी लेख शब्द झालं, मुहावरे झालं, त्याचबरोबर पर्यायाचे शब्द झालं, हे एकही विचारले नाही त्यांनी एक लक्षात ठेवा। याच्या अगोदर हे शब्द जवळपास या शब्दाचे प्रत्येकाचे 2-3 प्रश्न विचारले, म्हणजे 12 प्रश्न याचेच राहतात आहे। पर्यायाचे शब्द, वाक्यांशी लेख शब्द, मुहारा झाला, त्याचबरोबर या ठिकाणी त्याचबरोबर जे पर्यायाचे मुहारे, ठीक आहे। तर हे काही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न याच्या अगोदर राहत आहे, शब्द राहत आहे, हे शब्द त्यांनी कॅन्सल करून दिले आणि बाहेरच हिंदी व्याकरण त्या ठिकाणी टाकलं। पुलिस ने इसको पकडा तो इसका क्या अर्थ हुआ, पुलिस ने इसको चेतावनी दी तो इसका क्या मतलब हुआ। म्हणजे असे टाकून, म्हणजे कधी आपण ऐकलंय नाही, कधी आपण वाचलंय नाही, जिंदगीत आपण या ठिकाणी वाचलं नाही, असे हिंदी व्याकरण त्यांनी छापलेलं आहे एक लक्षात ठेवा। स्टार्टिंगला जर पाहिलं काही विद्यार्थ्यांना हिंदी व्याकरणमध्ये इंग्रजी शब्द त्या ठिकाणी विचारून आले, असे पेपर काढत असते। तर अशा प्रकारे जे एसएससी जीडीचा जो पेपर आहे तो एकदम टफ काढलेला आहे एक लक्षात ठेवा, म्हणजे बाहेरचा काढलेला आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांनी मेहनत केलेली आहे, मी सुद्धा या ठिकाणी समजू शकतो, मी सुद्धा एसएससी जीडीचा पेपर दिला आहे। आता बरेच विद्यार्थ्यांची कमेंट येते की सर तुम्हाला एसएससी जीडी मध्ये किती मार्क पडले। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मला 80 मार्क भेटले एक लक्षात ठेवा। मागच्या भरतीपेक्षा यावर्षी 20 मार्क माझ्या या ठिकाणी घटलेले एक लक्षात ठेवा। 20 मार्कानं मला जे यावर्षी घटलेले एक लक्षात ठेवा, म्हणजे जवळपास तुम्ही धरून त्याला मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये 20 मार्क मला कमी पडलेले आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मला 80च्या आसपास या ठिकाणी मार्क येऊन आले एक लक्षात ठेवा। आता माहीत पडते नॉर्मलायझेशन झाल्यावर किती वाढणार आहे, काय वाढणार आहे, ठीक आहे। तर जवळपास या ठिकाणी जे काटकूट करून या ठिकाणी जवळपास जे विद्यार्थी मिळवणं माझ्या या ठिकाणी 80-90 पर्यंत होऊ शकते ज्यावेळेस नॉर्मलायझेशन होणार आहे। तर कारण की मी निगेटिव्ह मार्किंग त्यांनी काढलं एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे आता नॉर्मलायझेशन जेव्हा वाढणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला स्कोर सांगणारच आहे, ठीक आहे। तर 80च्या आसपास सध्याच्या कंडिशनला येऊन आला, तर ज्यावेळेस नॉर्मलायझेशन वाढणार आहे त्यावेळेस तुम्हाला सांगणार आहे मी, ठीक आहे। एसएससी जीडीचा जो पेपर आहे एकदम हार्ड होता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे ही जी परिस्थिती आहे एकाच विद्यार्थ्याची ही अशी परिस्थिती आहे असं नाही आहे, सर्वांचं जे विद्यार्थी मिळवणं हेच कंडिशन आहे। आणि यावर्षी कटाप कमी जाणार आहे, त्याचं जे कारण आहे पहिली गोष्ट पेपर अवघड टाकला, हार्ड टाकलेला आहे। आणि आपण महाराष्ट्र राज्यातला आहे, मराठी भाषिक राज्य आहे। आणि एसएससी जीडीचा जो नेहमी जो कटाप लागते, हायफाय कटाप जाते उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान अशा राज्याचा जो कडाबा हाय जाते एक लक्षात ठेवा, म्हणजे
याच्या अगोदर जर आपण पाहिलं 150 140 अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडले, पण यावर्षी त्या पण विद्यार्थ्यांना 125 पर्यंत त्या विद्यार्थ्यांचा स्कोर येतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. ते तर हिंदी भाषिक आहे, तर हिंदी भाषिक असून त्यांचा जो स्कोर आहे जे उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, दिल्ली आहे, मध्य प्रदेश आहे, तर बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, तर इकडल्या विद्यार्थ्यांचा जो स्कोर येत आहे तर तो होता म्हणजे ते विद्यार्थी सांगत आहे मागच्या भरतीमध्ये आम्ही 150 मार्क आम्हाला होते, पण या भरतीमध्ये आम्हाला फक्त 125 मार्क येऊन आले, 120 ते 125. तर महाराष्ट्राचा विचार तुम्ही या ठिकाणी किती कडाप कमी जाणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर त्यामुळे महाराष्ट्राचा जो कडाप आहे कमी जाणार आहे, त्याचं हे कारण आहे की पेपर या ठिकाणी हार्ड आला होता. तर आता SSC GD मध्ये कडाप किती जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडचा मी तुम्हाला कडाप सांगत आहे. ग्राउंडचा कडाप झाल्यानंतर नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढल्यानंतर मी फायनल कडाप तुम्हाला सांगणार आहे. सध्याच्या कंडिशनला ग्राउंडचा कडाप तुम्हाला सांगून देतो. पहिले नक्सल एरिया, त्यानंतर जनरल एरियाचा सांगणार आहे. तर ओपनचा जो कडाप जाणार आहे पुरुष उमेदवारांचा जे नक्सल एरिया आहे तर 160 पैकी 70 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल, OBC कॅटेगरीचा जो कडाप आहे 160 पैकी जो कडाप जाणार आहे तर हा 68 वर या ठिकाणी जाणार आहे नक्सल एरियाचा. आणि त्याचबरोबर EWS कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल नक्सल एरियाचे, नक्सल एरियाचा पुरुष उमेदवारांचा कडाप जो जाणार आहे 160 पैकी, तर EWS कॅटेगरीचे असाल 65 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे. आणि त्याचबरोबर जे SC कॅटेगरीचे जर तुम्ही नक्सल एरियामधून पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 72 वर कडाप जाणार आहे. आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही नक्सल एरियामधून पुरुष उमेदवार असाल तर 65 वर कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे. त्यानंतर आता महिला उमेदवारांचा नक्सल एरियाचा कडाप किती जाणार आहे पहा, ओपन कॅटेगरीचे असाल तर 62 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे 160 पैकी. आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 57 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही EWS कॅटेगरीचे असाल तर 55 कडाप जाणार आहे 160 पैकी. आणि त्याचबरोबर तुम्ही SC कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 66 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे महिला उमेदवारांचा. आणि त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल नक्सल एरियामधून तर 63 वर कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे. आता या ठिकाणी जनरल एरियाचा कडाप किती जाणार आहे, पहिले महिला उमेदवार त्यानंतर पुरुष उमेदवारांचा. 160 पैकी महिला उमेदवार जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 85 वर कडाप जाणार आहे जनरल एरियात. OBC कॅटेगरीच्या महिला जनरल एरियामधून असाल तर 78 वर कडाप जाणार आहे. EWS कॅटेगरीचा जो कडाप आहे 76 वर जाणार आहे. ST कॅटेगरीचा जो कडाप आहे 67 जाणार आहे. SC कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 72 जाणार आहे. त्याचबरोबर जनरल एरियामधून पुरुष उमेदवारांचा आता कडाप किती जाणार आहे सेफ झोन का 160 पैकी. तर पहा ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल जनरल एरियामधून 160 पैकी जो कडाप जाणार आहे ओपन कॅटेगरीचा हा 90 वर या ठिकाणी कडाप जाणार आहे. आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही जनरल एरियामधून पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 85 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे. जनरल एरियामधून पुरुष उमेदवार असाल EWS कॅटेगरीचे 160 पैकी 83 वर कडाप जाणार आहे. आणि SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल जनरल एरियामधून 180 पैकी तो कडाप 160 पैकी तो कडाप जाणार आहे, 80 वर जाणार आहे. आणि तुम्ही जनरल एरियामधून पुरुष उमेदवार असाल ST कॅटेगरीचे 160 पैकी तो कडाप जाणार आहे, 77 वर जाणार आहे. एवढा काही कडाप जाणार आहे. आता सेफ झोन किती आहे तर पहा एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे. आता नॉर्मलायझेशनमध्ये कोणकोणत्या शिफ्टची किती वाढणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जर या ठिकाणी हार्ड शिफ्ट असेल तर समजा तुमची कठीण शिफ्ट असेल तर 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. अजून नॉर्मलायझेशनचे मार्क वाढले नाही आहे तर मी तुम्हाला शिफ्ट वाईज सांगत आहे. जे एकदम कठीण शिफ्ट होती तुमची तर ते शिफ्टवर डिपेंड करते तुमची शिफ्ट कशी होती. कठीण जर असेल 10 ते 15 मार्क वाढणार आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी मध्यम तर तुमची शिफ्ट असेल म्हणजे हार्ड आहे, जास्त हार्ड आहे नाही जास्त सोपी नाही तर 5 ते 10 मार्क वाढणार आहे. आणि तुमची जर एकदम सोपी जर शिफ्ट असेल तर मग 5 ते 2 किंवा 5 या ठिकाणी मार्क वाढणार आहे. एवढे काही आपले मार्क वाढणार आहे. आणि SSC GD मध्ये जे जागा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 20-25 हजार जागा वाढणार आहे. जे वॅकन्सी होणार आहे 50,000 प्लस होणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर आपला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद.